नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत तुरीच्या शेंगाच्या आमटी, ओल्या दाण्यांची, तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे ती। तर काल आपण शेंगा उकडून खाल्ल्या ते पाहिलंच तुम्ही। तर मग आणखी थोड्या शेंगा शिल्लक होत्या, मग त्या काय केल्या मी अशा बिना उकडायच्या जे कच्च्या आपल्या शेंगा असतात ना त्याच अशा सोलून घेतल्या। तर त्याचे तुरीचे दाणे ते आपले पाऊण वाटी झाले। मग ते ना स्वच्छ धुवून घेतले मी दाणे त्याचे, आणि आता हे आपण भाजून घेणार आहोत त्याला छानपैकी असे। तर न भाजता पण तुम्ही हे करू शकता, बारीक करू शकता, पण ते चिकट होतं। न भाजता जर आपण तसंच बारीक केलं ना मिक्सरवर किंवा उकळात तर ते चिकट होतं जरासं, म्हणून असं भाजून थंड करून नंतर बारीक करायचं, म्हणजे चिकट होत नाही ते। तर मी त्याला ना आता स्वच्छ धुवून घेते आणि याला आता मी भाजते। तर ह्याला चांगले डाग पडूस तर भाजायचं चांगलं, आणि भाजलं की नंतर ते थंड करायला ठेवूया आपण। तर मी थंड करायला ठेवले। आता हे थंड झालं की नंतर आपण ह्याला उकळात बारीक करू किंवा मिक्सरवर। तर आता हे थंड झाले तर ह्याला मी उकळातच बारीक करते। आपल्याला काय खूप बारीक पेस्ट करायची नाही, त्याची ओबडधोबड करायची, असं निम्म व्हावं असं। तर अगोदर सुरुवातीला उकळत आपण लसूण आणि अद्रक आहे ते थोडंसं ठेचून घेऊया। त्यासाठी दुसरं साहित्य काय काय घेतलं इथं आपण ते ठेचूच सांगते तुम्हाला। इकडे गॅसवर एका शेगडीवर पाणी गरम करायला ठेवले आमटीसाठी, आणि एका शेगडीवर कढईत तेल गरम करायला ठेवले। आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवित आहात। नंतर कढीपत्ता घेतली, कोथिंबीर घेतली, कांदा घेतला एक कट करून, आणि आपली जी ओल्या तुरीचे दाणे होते ते थंड झाले, ते पण नंतर आपण लसूण अद्रक झालं की ते पण बारीक करणार आहोत उकळातच। आणि दुसरं साहित्य इथे जिरे, मोहरी, मीठ, काळं तिखट, हळद, धने जिरे पूड, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, आणि हा ना अंबारीचं लाल तिखट घेतले, म्हणजे फक्त कलरसाठी आपल्या भाजीला चांगली तरी यावी म्हणून। ते काही तिखट नाही, फक्त कलरसाठी घेतले। तर आपण लसूण अद्रकची पेस्ट झाली आपली। तर आता आपण ना तिची दाणे आहेत ते मिक्सरवर म्हणते उकळात बारीक करून घेऊ। तर ते बारीक करून घेतले, तुम्ही पाहू शकता। मी ओबडधोबडच केले, तशी जास्त काही मी बारीक पेस्ट केली नाही तिची। तर आता आपण भाजी करायला घेऊया। तर आपलं तेल पण गरम झालं आणि पाणी पण गरम झाले। तर आता तेल गरम झाले, आपण याच्या सुरुवातीला मोहरी टाकू, आणि आपली मोहरी चांगली तडतडली की नंतर जिरे टाकू। जिरे टाकताना आपण गॅस बारीक करू, कारण तेल भरपूर गरम झाले, जिरे लगेच करपतील म्हणून। तर जिरे चांगले फुललेत आपले, आपण गॅस बारीकच ठेवूया। कांदा टाकल्यासच मोठा करूया नंतर, तोपर्यंत आपण बारीक करू। लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली आपण। आता कढीपत्ता टाकूया आपण, कांदा टाकूया आपण, आणि आता कांदा टाकल्यास आपण गॅस थोडा मोठा केला आहे, आणि मीठ पण आताच टाकून घेऊया भाजीचा पण, कारण आपला कांदा आहे ना लवकर मऊ व्हावा म्हणून। तर आपला कांदा चांगला मऊ झाला आहे। आता आपण याच्यात आपलं घर बनवलेलं काळं तिखट आहे आपलं ते टाकूया। नंतर कांदा लसूण मसाला, नंतर जे आपण तरीसाठी अंबारीचं लाल तिखट घेतलं आहे ना ते टाकूया, आणि हे चांगलं मिक्स करूया। गॅस बारीकच ठेवायचा, नाही तर मसाले करपतील आपले। आणि आता ह्याच्यात धने जिऱ्याची पूड, गरम मसाला, किंचितशी हळद घेतली आपण, ती हळद ते टाकल्यास पण चांगलं मिक्स करून घेऊ। आणि याच्यात आता जे आपण ती तुरीचे दाणे आपण उकळात ओबडधोबड कुटलेत का ते टाकूया। आणि हे दाणे टाकलेच ना गॅस बारीक करून 1 मिनिट चांगलं परतूया ह्याला, चांगलं म्हणजे मसाले चांगले कोट झाले पाहिजे आपल्याला। तर छान परतलंय आपण मसाल्यात, मस्त वास सुटलाय। आणि आता या स्टेजला याच्यातनं आपण जे गरम पाणी केलं आहे ना ते गरम पाणी टाकूया आता। तर आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। तुम्हाला जर असं भातावरती घेऊन खायचं असेल तर तुम्ही कमी पाणी टाकलं तरी चालेल, आणि जर भाकरी ती चुरून खायची असेल तर तुम्ही जास्त पातळ करू शकता। आणि मी इथं काळा मसाला वापरून भाजी केली, ती याऐवजी तुम्ही ते हिरव्या मिरचीची पण करू शकता, हिरवी मिरची टाकून पेस्ट त्याची। तर आता त्यात आपण कोथिंबीर टाकली, आणि गॅस बारीक करून 1 मिनिटभर फक्त आपण ह्याला उकळून देऊया आता। तर तुम्ही पाहू शकता 1 मिनिटभर उकळली की आपल्या भाजीला तरी छान आली कलर ते।
तर मी आता एका भांड्यात काढून घेतली भाजी आपली. तर मी जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, आपली मीडियमच ठेवली, मला भातावर खायची होती म्हणून. तर भाकरी भात चपाती तुम्ही कशावर पण खाऊ शकता. चपातीवर खायची असेल तर थोडी यापेक्षा तुम्ही कमी पातळ करा, थोडीशी घट्ट. तर मग कशी वाटली तुम्हाला माझी ही आमटी ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा.